नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय आर्थिक स्वातंत्र्याचा कालक्रम. तुम्ही कुठे आहात? लक्ष्य, आर्थिक स्वातंत्र्य, निष्क्रिय उत्पन्नावर जगणे, काम करण्याची गरज नसणे, प्रत्येकासाठी वेगळे असते. तुम्ही या मार्गावर कुठे आहात? तुमची वास्तववादी कालमर्यादा काय आहे? ही स्पष्टता प्रेरणा आणि दिशा निर्माण करते. विज्ञान स्पष्टीकरण. ध्येयपूर्तीवरील संशोधनातून असे दिसून येते की अस्पष्ट ध्येयांपेक्षा विशिष्ट आणि मोजता येण्याजोगी उद्दिष्टे 10 पट अधिक यश मिळवून देतात. श्रीमंत व्हा हे ध्येय चालत नाही. वयाच्या 50 वर्षांपर्यंत 50,000 रुपयांचे निष्क्रिय उत्पन्न मिळवा हे ध्येय मात्र चालते. लक्षात असू द्या की आर्थिक स्वातंत्र्याचे तुमचे विशिष्ट उद्दिष्ट निश्चित केल्याने तुम्हाला योजना तयार करण्यासाठी स्पष्टता मिळते. कार्यपद्धती कृतीचे टप्पे. 1. व्याख्या करा. तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? जगण्यासाठी आवश्यक उत्पन्न. तुमचा वार्षिक खर्च किती आहे? ते उत्पन्न मिळवण्यासाठी पॅसिव्ह इन्कमचे, निष्क्रिय उत्पन्नाचे उद्दिष्ट काय? ते उत्पन्न निर्माण करण्यासाठी कोणती मालमत्ता, ॲसेट्स आवश्यक आहे? 2. गणना करा. तुमची कालमर्यादा, टाइमलाईन. सध्याचे पॅसिव्ह इन्कम रुपये डॅश. अपेक्षित पॅसिव्ह इन्कम रुपये डॅश. वार्षिक वाढीचा दर डॅश. हे वास्तववादी आहे का? उद्दिष्ट गाठण्यासाठी लागणारी वर्षे. 3. नियोजन. कोणती टप्पे, माइलस्टोन्स गाठायचे आहेत? वर्ष 1 रुपये 5,000 पॅसिव्ह इन्कम. वर्ष 3 रुपये 20,000 पॅसिव्ह इन्कम. वर्ष 5 रुपये 50,000 पॅसिव्ह इन्कम. वर्ष 10 रुपये 1,50,000 प्लस पॅसिव्ह इन्कम. 4. वचनबद्धता. हेच तुमचे मुख्य ध्येय, मार्गदर्शक ध्रुवतारा असेल. 5. नियोजन. कालमर्यादेत आवश्यक बदल करण्यासाठी वार्षिक आढावा. काही संभाव्य मार्ग. पारंपरिक. दरवर्षी रुपये 20,000ची बचत करा. इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करा आणि 30 वर्षे वाट पहा. आक्रमक. रुपये 1,00,000 रुपयांचा व्यवसाय सुरू करा. तो वाढवून रुपये 5,00,000 रुपयांपर्यंत न्या आणि रुपये 5 दशलक्षांना विका. पॅसिव्ह. निष्क्रिय उत्पन्न. रुपये 500 रुपये किमतीचे कोर्सेस तयार करा. ते हजारो लोकांना विका आणि रुपये 1,00,000 रुपयांचे निष्क्रिय उत्पन्न निर्माण करा. रिअल इस्टेट. मालमत्ता खरेदी करा, भाडे मिळवा आणि रुपये 1,00,000 रुपयांचे निष्क्रिय भाडे उत्पन्न निर्माण करा. मिश्र, हायब्रिड. वरील पर्यायांचे मिश्रण. महत्त्वाची टीप. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काहीही न करता बसणे नव्हे, तर पर्याय उपलब्ध असणे होय. यात तुम्ही काम करता ते केवळ तुम्हाला करायचे आहे म्हणून, ना की ते करणे भाग आहे म्हणून. आज आपण काय शिकलो? आर्थिक स्वातंत्र्य हे विशिष्ट आणि मोजता येण्याजोगे असते. तुमची कालमर्यादा तुमच्या ध्येयावर अवलंबून असते. स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. बहुतेक लोक 5 वर्षांच्या क्षमतेला कमी लेखतात. ध्येयाबद्दलची स्पष्टता यश मिळवून देते. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.